खाड. दीपेशच्या डोळ्यासमोर सकाळ सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर हाताचा ठसा उमटवला बहुतेक, दीपेशने मनातल्या मनात ओळखलं. काजलला तो शोधू लागला तर ती कोमलच्या मागे उभी राहून पाहत होती. बरं, ती काही एकटीच नव्हती. बघणारी संपूर्ण ऑफिस तो सीन पाहत होता. एव्हाना कुजबूज सुरू झालेली. दीपेशला काय बोलावं ते कळत नव्हतं. गालावर हात ठेवून तो तसाच त्या दोघींकडे पाहत होता. काय रे, बोल की आता काय बोलायचं आहे ते. बसली तुझी नालायक माणसा. कोमल रागातच होती. हे बघ कोमल, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली. मिसअंडरस्टँडिंग? त्याचं बोलणं मध्येच तोडत कोमल बोलली. ती काही बोलत नाही म्हणून चालून जाते सगळं, असं वाटते का तुला? पण तसं नाही आहे. आणि मिसअंडरस्टँडिंग कशी रे? मला काय दिसत नाही काय चालू आहे ते. एक दोनदा ठीक आहे, पुन्हा पुन्हा तेच चालू तुझं. सॉरी बाबा, पुन्हा नाही होणार. पुन्हा करशीलच कसा? जीव घेईन तुझा मी. पाया पड तिच्या आणि माफी माग तिची. दीपेशला काय करावं ते कळत नव्हतं. जाऊ दे ना कोमल, काजल हळू आवाजात बोलली. जाऊ दे कसं? या पुरुषांना मुलगी म्हणजे काही खेळणं वाटतं का? कसंही वापरा, खेळून झालं की फेकून द्या, मग नवीन खेळणं. तशी काजल गप्प झाली. हा माणूस रोज तुझी छेड काढतो, ऑफिसमध्ये येताना, घरी जाताना, ऑफिसच्या बसमध्ये. आणि जाऊ दे त्याला. या अशा नालायक माणसांना धडा शिकवायलाच पाहिजे. पाया पड दीपेश लवकर. दीपेश थोडा वेळ तसाच उभा राहिला. सगळ्या नजरा त्याच्याकडेच होत्या. तुझ्याकडे 2 मिनिटे आहेत. पाया पड तिच्या, नाहीतर बघ पुढे काय करते मी. दीपेश चुपचाप खाली वाकला. काजलच्या पायाला हात लावला. सॉरी, पुन्हा कधीच होणार नाही असं. दीपेशला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तो निघण्यासाठी वळला तशी त्याची कॉलर पकडली कोमलने. हे बघ, रेजिग्नेशन लेटर तुझ्या टेबलवर सुद्धा राहायची गरज नाही. तुझं सामान आवरायला सांगितलं आहे मी. ऐकून आज दुपारपर्यंत तुझं असं करू नकोस कोमल. तुझ्या पाया पडतो. आणि एवढ्या लवकर कुठे शोधू मी जॉब? प्लीज असं नको करूस. माझं घर चालते माझ्यावर. प्लीज प्लीज प्लीज. याचा आधी विचार करायला हवा होतास. रेजिग्नेशन लेटर तुझं ते घे आणि चालता हो. तुमच्यासारख्या माणसांना हेच पाहिजे. म्हणजे पुन्हा कोण्या मुलीवर नजर नाही पडणार तुमची. दीपेश चुपचाप जागेवर बसला. काजल, जा कॅबिनमध्ये. काजल कॅबिनमध्ये गेली. कोमल अजून काजलकडे पाहत होती. सर्व ऑफिस अजून तसंच उभं होतं. सगळ्यांना आत्ताच बजावून ठेवते. काजलला एकटी समजू नका. तिची बहीण आहे इकडे. समजलं ना सगळ्यांना? चला आता कामाला लागा सगळे. तसे सगळे कामाला लागले. दुपारी दीपेशला त्याचं लेटर मिळालं आणि तो निघून गेला. आजच्या गडबडीमुळे ऑफिसमध्ये कमालीची शांतता होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. ऑफिस सुटल्यावर काजल बाहेर उभी राहून कोमलची वाट पाहत होती. तेव्हा कोमलची ऑफिसमधली फ्रेंड स्वाती बाहेर आली. हाय काजल, ठीक आहेस ना? काजलने होकारार्थी मान हलवली. बरं, पण हे तू आधी का नाही सांगितलं की तो दीपेश तुला त्रास देतो ते? कसं सांगू आणि कोणाला सांगू? मला भीती वाटायची त्याची. मग कोमलला कसं कळलं ते? त्या दिवशी त्याने माझी बॅग ओढली घरी जाताना आणि ती तुटली. कोमलने विचारलं तेव्हा मला सांगावं लागलं. त्या दिवसापासून ती दीपेशवर नजर ठेवून होती. आज त्याने हात पकडला तेव्हा कोमल आत आली आणि पुढचं उत्तर सगळ्यांनी पाहिलं. जाऊ दे, पण चांगलं झालं तो गेला ते. मी कोमलला काही बोलली नाही. तिचा राग शांत झाला नसेल अजून. पण तुला सांगते, तो चांगला माणूस नाही. कोमलला बघून घेईल असं म्हणत गेला तो. त्याच्या शेजारी बसतो ना त्यानं सांगितलं मला. निघून गेली. तिला जरा सांभाळून कोमल आली. ठीक आहे, काजलकडे न बघताच ती पार्किंग लॉटमध्ये गेली. गाडी चालवत गेट जवळ आणली आणि थांबवली. काजल गाडीकडे पाहत होती. आता काय श्रीफळ आणि शाल देऊ तुला? बस गाडीत. कोमल बोलली तशी काजल पटकन गाडीत बसली. कोमल काही न बोलता गाडी चालवत राहिली. 30 मिनिटांनी घरी पोहोचल्या दोघी. काजल निमूटपणे गाडीतून उतरली आणि तिच्या रूममध्ये गेली. गाडी पार्क करून कोमलसुद्धा आली. काजलकडे न पाहताच ती तिच्या कामाला लागली. काजल पुढे येऊन कोमलला सॉरी म्हणाली तशी कोमल वळली. काजलकडे कितीतरी वेळ पाहत होती. डोक्यावर टपली मारली तिच्या.
मूर्ख, गाढव. बोलता बोलता कोमल थांबली. असं समजू नकोस की मला शिव्या देता येत नाहीत. आणि तुला पण माहीत आहे ते. बहीण आहेस म्हणून. नाहीतर मला किती प्रकारच्या शिव्या देता येतात ते तुला कळलं असतं. कोमल अजून रागात होती. सॉरी कोमल म्हणत काजल तिच्या बेडवर जाऊन बसली आणि रडायला लागली. अरे रडूबाई, रडतेस काय? मस्करी केली मी. सॉरी सॉरी. काजलला मिठी मारली कोमलने. डोळे पुस पहिले, नाहीतर आज जेवणार नाही मी. तसं काजल रडायची थांबली. तू कशाला मारलंस त्याला? राग आला आहे तुझा त्याला. वाईट माणूस आहे तो. हे बघ, तू त्याचं टेन्शन नको घेऊस. तसे खूप बघितले आहेत मी. आणि तो पुन्हा माझ्यासमोर येणार नाही हे नक्की. तू पण आता धीट हो. अशी राहत जाऊ नकोस. अरेला का रे बोलायला पाहिजे, नाहीतर जग आपल्याला घाबरट समजते. समजलं का काकूबाई? कोमल हसत म्हणाली. कोण आहे काकूबाई? त्या दोघींची आई आत येत म्हणाली. ही काय बसली आहे? कोमल हसत बोलली. तशी आईने तिच्या पाठीवर चापटी मारली. कशाला चिडवतेस तिला? काही बोलत नाही म्हणून काही पण बोलायचे का? काजल, हीच आहे काकूबाई. तशा तिघी हसू लागल्या. बरं मम्मी, पप्पा आले का? नाही, येतील आता. ऑन द वे आहेत. ते आले की सगळे एकत्र जेवायला बसू. अर्ध्या तासाने पप्पा आले. हाय डॅड. कोमलने पप्पांना मिठी मारली. कशी झाली ट्रिप? मस्त एकदम. आणि माझं ऑफिस कसं आहे? हा हा हा. कोमल हसू लागली. काय ग, काय झालं? आणि काजल कुठे आहे? हाय पप्पा, कसे आहात? आणि कसं आहे बेंगलोरचं ऑफिस? मस्त चालू आहे तिथे. व्हेरी नाईस. अरे आलात तुम्ही? हे बघ, आत्ताच आलो. आणि या दोघींनी पकडलं मला. अगं त्यांना आत तर येऊ दे आधी. ओके पप्पा, तुम्ही फ्रेश होऊन या. जेवणाच्या टेबलवर गप्पा गोष्टी करू, म्हणत कोमल बाहेर निघून गेली. रात्री जेवणाच्या टेबलवर गप्पा सुरू झाल्या. ओके, ऐका सगळ्यांनी. आपली तिन्ही ऑफिसं चांगली चालू आहेत. दोन्ही नवीन ठिकाणी आता चांगला जम बसला आहे. तर मी काहीतरी विचार केला आहे. कोणता विचार? काजल बोलली. मला काही जमत नाही दोन्ही ठिकाणी जायला. आता तुम्ही मोठ्या झाला आहात का नाही? तुम्हाला पाठवू तिथे. ब्रिलियंट आयडिया पप्पा. कोमल आनंदाने ओरडलीच. गप्प बस कोमल, मम्मी ओरडली. का? काय झालं? पप्पा म्हणाले. एवढ्या लांब कशाला पाठवायचे? अजून लहान आहेत दोघी, मम्मी म्हणाली. ही काजल लहान असेल, मी नाही. कोमल बोलली. मी तयार आहे जायला. कधी जायचे ते सांगा. कोणी कुठे जाणार नाही, मम्मी बोलली. जावे तर लागेलच ना. आणि दोघींना आता व्यवहार चांगला कळतो. इकडचे ऑफिस कसं सांभाळलं दोघींनी आठवडाभर. तसं कोमलला हसू आलं. काय ग, हसतेस काय? पप्पांनी विचारलं. नंतर सांगते. पहिलं कधी जायचं ते सांगा. हे बघा, तिथे जाऊन राहायचे नाही आहे. फ्रायडेला जायचे आणि संडेला यायचे मुंबईला. फक्त एक दिवस त्या ऑफिसचे काम बघायचे. आठवड्याचा हिशोब चेक करायचा, एवढंच. एक दिवसाचा प्रश्न आहे. तसा सगळा ऑफिस स्टाफ खूप चांगला आहे, मेहनती आहे. फक्त आपल्या घरातलं पाहिजे तिथे कोणीतरी लक्ष देण्यासाठी, म्हणून. एक दिवस. मग माझी संमती आहे, मम्मी बोलली. थँक्स मम्मी. तर पप्पा, कधी जाणार मी? तू एकटी नाही, काजल पण जाणार तुझ्यासोबत. कुठे? काजलच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. कुठं म्हणजे? आपल्या बेंगलोर ऑफिसला. कोमल असेल ना सोबत? हो ग ताई. तर या फ्रायडेला बेंगलोर ऑफिसला जा तुम्ही. आणि नेक्स्ट वीकमध्ये गोवा ऑफिसला भेट देऊन या. वाव, गोवा पण? कोमल नाचू लागली आनंदाने. तिला काजलने हात पकडून खाली बसवलं. हो, आणि त्या दीपेशला काढून टाकलं ना, त्याचं लेटर मी मेल केलं होतं तुला. लेटरसोबत प्रसाद पण मिळाला. प्रसाद? माझ्या हातचा प्रसाद. तरीच तू हसत होतीस, पप्पा म्हणाले. ऑफिसमध्ये मारामाऱ्या करायला जातेस का तू? मम्मी म्हणाली. नाही ग, तरी मी सांगायचे हिला. ऑफिसच्या बसमधून जाऊ नकोस. आपली गाडी आहे. नाहीतर माझ्याबरोबर ये. तर हिला सकाळी ऑफिस ओपन करायला जायचे असते. आपण बॉस आहोत हे काजल विसरली. आणि त्यांचं टेन्शन संपलं. मग हिची मस्करी करायचा. आज हात पकडला, दिली ठेवून त्याला एक. पप्पा सगळं ऐकत होते.
तुझं नाव कोमल तुझ्या स्वभावाला मॅच नाही होत. नाव चेंज केलं पाहिजे, पप्पा हसत म्हणाले. तसे सगळे हसले. तरी सुद्धा ताईने धीट व्हायला पाहिजे. आता एक आयडिया आहे, सांगू का? हो हो सांगा ना. बंगलोर आणि गोवा दोन्ही ठिकाणी जायचं आहे ना? दर आठवडा. मग मी गोव्याला जाते, ताईला बंगलोरला पाठवू. नको हा, मी एकटी नाही जाणार. खूप छान आयडिया आहे कोमल. नाही पप्पा, एकटीला भीती वाटते मला आणि एवढ्या लांब नको, मी नाही जाणार, काजल म्हणाली. ओके, मग आदला बदल करू. तू गोव्याला जा आणि मी बंगलोरला. गोवा काही जवळच आहे ना. तरी पण नको. मम्मी काजलच्या बाजूला येऊन बसली. हे बघ बाळा, कोमलचं म्हणणं बरोबर आहे. हिंमत तर वाढली पाहिजे तुझी. शिवाय आपला बिझनेससुद्धा सांभाळावा लागेल ना. एक दिवसाचा तर प्रश्न आहे. बघ जरा जग फिरून. घाबरतेस कशाला? आपलीच माणसं आहेत तिथे. आणि काही वाटलंच तर मला कॉल कर, मी धावत येईन माझ्या ताईसाठी. कोमल काजलला मिठी मारत बोलली. चालेल, मग ठरलं तर. दोघी नेक्स्ट फ्रायडे पासून दर आठवड्याला जाणार. कोमल बंगलोरला आणि काजल गोवाला. डन ना? फायनल पप्पा, दोघी बोलल्या आणि जेवत जेवत पुढे गप्पा सुरू राहिल्या. सावंत कुटुंब, चौकोनी कुटुंब, 2 मुली, मम्मी आणि पप्पा. वडिलांचा बिझनेस, त्यात दोन्ही मुली गुंतलेल्या. त्या दोघींमुळेच अजून 2 ठिकाणी नवीन ऑफिस सुरू केलेली. खूप मेहनती होत्या दोघी. मोठी काजल, लहान कोमल. एकत्र शिकलेल्या. शाळा एकच, कॉलेज एकच. फक्त फरक होता तो स्वभावात. काजल जरा घाबरट स्वभावाची होती. शांत राहायची नेहमी. कोणी काही बोलेल म्हणून कोणालाही उलट बोलायची नाही. कोमल नावाप्रमाणे मुळीच नव्हती. शाळा, कॉलेज दोन्ही ठिकाणी मारामारी करून झालेल्या होत्या तिच्या. अन्याय सहन करायची नाही ती. बिनधास्त स्वभावाची. मनात येईल ते बोलणारी आणि मनात येईल ते करणारी. पण काजलवर खूप प्रेम होतं तिचं. दोघी बिझनेस मॅनेजमेंट शिकून ऑफिस जॉईन झालेल्या. दोघी कमालीच्या हुशार. काजल फक्त कमी पडायची ते तिच्या स्वभावामुळे, पण कोमल नेहमीच तिच्यासोबत असायची. तिची बॉडीगार्ड जणू. दोघीही मोठ्या झाल्या होत्या. कोमलचं बिनधास्त वागणं तिच्या मम्मीला थोडं खटकायचं. तरीसुद्धा ती काजल सोबत असते, तिची काळजी घेते म्हणून बरं वाटायचं. दोघींची छान मैत्री होती. काजलला बाहेर फिरणं आवडायचं नाही. कोमल तिला जबरदस्ती घेऊन जायची. सोबत त्यांचा कॉलेजचा ग्रुप असायचा. त्यातल्या त्यात राहुल त्या दोघींचाही बेस्ट फ्रेंड होता. शाळेपासून एकत्र होते तिघे. कॉलेजमध्ये एकाच वर्गात. त्यानंतर राहुलने स्वतःचा बिझनेस सुरू केला. बिझी असायचा तो, तरी वेळात वेळ काढून दोघींना भेटायला घरी यायचा. मग तिघे फिरायला जायचे. छान दिवस होते. दोघींच्या नवीन ऑफिसला फेऱ्या सुरू झालेल्या. तिथल्या बिझनेसमध्ये प्रगती होताना दिसत होती. एक दिवस कोमलची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती ऑफिसला न जाता घरीच थांबली होती. काजलला ड्रायव्हिंग येत नसल्यामुळे ती पुन्हा ऑफिसच्या बसने गेली होती. संध्याकाळी काजल आलीच. ती घाबरीघुबरी झालेली. कोमलला कळलं ते. काय झालं ताई? काजल तशीच थरथरत होती. पाणी आणून दिलं कोमलने. जरा नॉर्मल होऊ दिलं. आता बोल, काय झालं ते? एवढी घाबरलीस ते? दीपेशचं काय? दीपेश आला होता ऑफिस सुटल्यावर. मग काही केलं का त्याने? कोमल रागात होती. काही नाही, फक्त बोलला. तुझ्या बहिणीला सांग, जपून राहायला. माझं आयुष्य बर्बाद केलं तिने. तिचं पण आयुष्य असंच करणार मी. त्याच्या तर एवढी मजल गेली त्याची. तुरुंगातच पाठवते त्याला आता. नको कोमल, प्लीज प्लीज. का नको? गप्प बस तू. आणि कोमल तिच्या पप्पांना घेऊन पोलीस स्टेशनला गेली आणि रीतसर तक्रार करून आली. दीपेशला पोलिसांनी 1 दिवस तुरुंगात ठेवले आणि नंतर समज देऊन सोडून दिलं. त्या दिवसापासून काजल जरा जास्तच घाबरायला लागली होती. मम्मीला जास्त काळजी वाटू लागली होती. मला तर वाटते काजलचं लग्न करूया आता, नाहीतर दोघींचं वय झाले आहे लग्नाचे. मम्मीने विषय काढला. हे बरोबर आहे. तरीसुद्धा दोघींना पहिलं विचारून घेऊ. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, मगच निर्णय घेऊ. ठीक आहे, जेवताना विषय काढा तुम्ही. जेवताना पप्पांनी विषय काढला. हे बघा, तुम्हा दोघींचं लग्नाचं वय झाले आहे, तरी हिने माझ्याकडे विषय काढला, तर तो निर्णय मी तुमच्यावर सोपवत आहे. कोमल आणि काजल एकमेकींकडे बघू लागल्या. लग्न? आणि एवढ्यात? मला तर अजून खूप काही करायचं आहे, कोमल बोलली. अगं, मग लग्न झाल्यावर सुद्धा त्या गोष्टी होऊ शकतात ना, पप्पा बोलले. त्यावर कोमल काही बोलली नाही. ओके, मग ठीक आहे. काजल, तयार आहेस ना? काजल गप्प. चला मग, जर तुमचं कोणावर प्रेम वगैरे असेल तर आत्ताच सांगा.
नाहीतर ऐन वेळेला गडबड नको. चालेल ना? हो, कोमल बोलली. हो ना, मग सांगा. आहे का कोणी? काजल तू सांग. आहे कोणी तुला पसंत असा? मम्मी बोलली. काजल काही बोलली नाही, फक्त चेहऱ्यावर हसू आलं तिच्या. पप्पांनी पाहिलं ते. काजल कोण आहे? नाव सांग. काजल बोलणार इतक्यात कोमलच बोलली. नाही, पहिलं मी सांगणार. ताईचा कोणी बॉयफ्रेंड असेल तर ते नवलच आहे. मलाही कळू नाही दिलं तिने. लबाड आहे ताई. हळूच काजलला तिने चिमटा काढला. मीच सांगते पहिलं. माझं एका मुलावर प्रेम आहे. तोही मला लाईक करतो. ताई ओळखते त्याला. तुमच्या पण ओळखीचं आहे. कोण? राहुल. सगळेच आनंदाने आश्चर्यचकित झाले. राहुल मीन्स आपला राहुल अभ्यंकर? हो. अरे वा, छान. मला वाटायचं फक्त मित्रच आहात तुम्ही. नाही, तो येणार होता पुढच्या महिन्यात मागणी घालायला, पण आज तुम्ही विचारलं म्हणून मी बोलले. छान ना? एकदम छान, मम्मी म्हणाली. काजल तर कोमलकडे पाहत होती किती वेळ. हॅलो ताई, काय झालं? कुठे हरवलीस? काजल भानावर आली. नाही, कुठे नाही. मलाही वाटलं तुम्ही फक्त फ्रेंड्स आहात, पण असो. काँग्रेस. थँक्स ताई. आता तुझी पसंत सांग. कोण आहे ते? तशी कोमल शांत बसली. सांग ना, कोण आहे ते? कोणी नाही ग. अरे, असं कसं? मगाशी हसलीस ती. ते असंच. आणि मी कोणाच्या प्रेमात पडणार? शिवाय माझ्याही कोणी प्रेमात पडलं पाहिजे ना. घरात तर असते नेहमी बसून. कोमलला जरा वाईट वाटलं. खरं ना ताई? हो ग, अगदी खरं. मग तुला आम्ही स्थळ बघू का? पप्पा म्हणाले. ठीक आहे, पण एवढ्यात नको. पहिलं कोमलचं लग्न करू. एकीने तरी ऑफिस सांभाळायला पाहिजे ना. कोमल तर तयारच आहे. मला पसंत पडेल असा मुलगा भेटायला वेळ लागेल ना. पप्पांना पटलं ते.